त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली, कारण काटेकी टक्कर होती दोन्ही संघांमध्ये. म्हणजे 26 धावांपर्यंत रोखल्यानंतर परफॉर्मन्स ओव्हरमध्ये -5, 25 ते 24 धावा पाहिजे होत्या. कोणालाच वाटलं नव्हतं, कारण अखिलेश 11 असा संघ नाही आहे. पण कधीतरी असे दिवस येतात, कधीतरी पावसाळे येतात, कधीतरी उन्हाळे येतात. पण अशा प्रकारचा पाऊस पडेल हे नक्कीच कोणाला माहीत नव्हतं, जेणेकरून धावा होणारच नाहीत. ठीक आहे, त्याच्यामधून देखील काहीतरी शिकायला नक्कीच मिळालं असेल, पण फार शिकायला मिळालं ते म्हणजे डॉल्फिन 11 या संघाला. कितीही धावा झाल्या तरीपर्यंत पहिल्या चेंडू पासून असं वाटायचं शेवटपर्यंत हार न मानायची. हे मात्र आम्ही डॉल्फिन या संघाकडून नक्कीच शिकलो असू. आणि नक्कीच या मॅचकडे वळत असताना यदुवंशी संघ आणि श्रीसिद्धी संघ या ठिकाणी नक्कीच खेळताना पाहायला मिळतोय. येस विपुल होलकर, लेट्स प्ले. चांगला चेंडू कट केला गेला. नक्कीच या ठिकाणी विपुल होलकरच्या माध्यमातून बोटं फिरवण्याचं काम या ठिकाणी चेंडूवरती केलं गेलं. आणि निश्चितपणे डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी नक्कीच पाहायला. खोलवर टप्प्याचा चेंडू, फलंदाज पाथ, यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. त्रिफळाचित फर्निचर डिस्टर्ब यष्ट चालल्यात उद्ध्वस्त. येस टीचे खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट घेऊन काढला. गॅप शॉट सिलेक्शन या ठिकाणी दूरवरून क्षेत्ररक्षक येतील. नक्कीच 2 धावा या ठिकाणी एकवटल्या जातील. 2 धावा एकवटल्यानंतर संघाचा श्री गणेश नक्कीच होत असताना पाहायला मिळतं. 2 धावा धाफलकावरती नोंदवल्या जातात. बॉल पंचाचा इशारा वाईटचा आला. चांगलं डिसिजन म्हणावं लागेल, कारण वेळ जरी घेतला तरी पण डिसिजन अचूक असणं फार गरजेचं असतं. आणि चांगली अंपायरिंग आजच्या दिवसामध्ये नक्कीच दोन्ही पंचांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतं. कारण जर आपण पाहिलं तर एकही डिसिजन चुकीचं न जावा ही भावना अंपायरच्या मनामध्ये असणं फार गरजेचं आहे. ती भावना नक्कीच या दोन्ही अंपायर्सच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणीही नाही आहे, दूरवरून क्षेत्ररक्षक पळतील, पण निश्चितपणे अडवला देखील जाईल. चांगला ग्राउंड कव्हर केला असं म्हणावं लागेल. 2 धावा या ठिकाणी निश्चितपणे पळून देखील मिळतील. आणि धावफलक पुढे जाऊन सरसावेल. धावफलकाचा जर आपण विचार केला तर धावफलकावरती धावांची नोंद झाली आहे, ती म्हणजे 5 धावा. 5 चेंडू आणि 5 धावा. उर्वरित शेवटचा चेंडू या ठिकाणी नक्कीच प्रगतीपथावर असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू लीडिंग एज चेंडू हवेमध्ये इझी ॲज यू लाईक्स. फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होईल. येस डीजे
आतमध्ये अमन सिंग आणि करण पोंगाडेची जोडी. इथून पुढे कॅपिटलाइज करावं लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक तर आपण कॅपिटलाइज करू शकलो नाहीये, कारण 4 षटकांचा सामना आहे. त्याच्यामध्ये पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल. फील्ड रिस्ट्रिक्शन्स आता मात्र नसतील आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी रवी सिंगच्या खांद्यावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि डावकर हाताचा गोलंदाज लेग कटर्स नक्कीच उजव्या हाताच्या फलंदाजासाठी असतील, याच्यात काही दुमत नाहीये, कारण लेफ्ट अँड राईट इन कॉम्बिनेशन बॉलिंग बॅटिंगमध्ये जर आपण पाहिलं थोडंसं डिफिकल्ट असतं, पण नक्कीच चांगला फटका या ठिकाणी नक्कीच खेळून काढला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता इनफिल्डच्या डोक्यावरून. संदेशला आपण पाहतोय. आता मात्र अमन सिंग स्ट्राईक वरती, त्याची बॅट चालणं देखील तितकंच गरजेचं आहे. टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट घेऊन काढला. डीप स्क्वेअर करून क्षेत्ररक्षक येतील. एकच धाव माझ्यामध्ये असेल. येस, एकच धाव मिळेल. धावफलक पुढे सरसावेल. 7 या आकड्यावरती. फटका चांगला इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढला. 4 धावा या ठिकाणी नक्कीच निश्चितपणे मिळतील आणि धावफलक पुढे जाऊन सरसावेल, ते म्हणजे 11 या आकड्यावरती. फटका चांगला आहे. फटकाला भिरकावलाय, चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. संदेश भोईरच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमा रेषेच्या लगत. चौकार. येस टीजे. रिव्हर्स केलं जात आहे डिसिजन. षटकार आला. एक धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्येचा आपण विचार करतो तर धावफलकावरती नक्कीच गती मिळते. चौकार आणि षटकारानंतर संदेश भोईरच्या नक्कीच थोडीशी संजीवनी देण्याचं काम या ठिकाणी नक्कीच केलं जाईल. कोलबर्ड टप्प्याचा चेंडू होता, अमन सिंगच्या आर्क मध्ये आलाय, पार्क मध्ये पाठवलाय, षटकार आलाय. यस टीचे. चोवीस धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी समाप्त झाले. 18 धावा या षटकामध्ये नक्कीच खर्च केल्या गेल्यात. 2 षटकार आल्यात, 1 चौकार आणि 2 सिंगलच्या स्वरूपामध्ये धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या.
चांगला फटका, गॅप शॉट सिलेक्शन संदेश भोईरच्या बॅट मधून चेंडू जातोय रिव्हर्स फटक्यामध्ये चौकाराच्या लगत सीमारेषा पार चौकार. यस देखिए आपके आ जाने से मात्र 4 रन तो लग गए कारण फटका लाजवाब आहे. हा देखील चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल, स्पीड घ्यावा लागेल. मिस फिल्डिंग यष्टीरक्षकाच्या माध्यमातून गॅदर झाला असतं तर तेजस रावच्या माध्यमातून कुठे धावचीची संधी असती. लक फॅक्टर या ठिकाणी नक्कीच संदेशच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळालं कारण 2 धावा एकवटण्यामध्ये यश संपत्ती झाला. फटका लाजवाब होता, थ्रोफेकी देखील अप्रतिम. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, चूक होणार नाही. या फलंदाज या ठिकाणी नक्कीच संदेश भोईरला माघारी परतावा लागता. यस टीच नवीन फलंदाज मैदानात करम पोंगाडायला पाहतोय. चांगला फलंदाज बॅटिंग आता विस्फोटकच करावे लागले. 4 शॉर्टेस्ट फॉर्मॅट टफ होत जातो. जेव्हा 7 ते 8 ओव्हर असतात तेव्हा तुम्ही नक्कीच काही चेंडू डॉट खेळू शकतो. पण आल्या इथून जसे तुम्ही येता त्यापासून पहिल्या चेंडूपासून हल्ले चढवावे लागतात. सेफ टोटल या ठिकाणी नक्कीच काहीच नसेल मी तर म्हणेन. कारण जर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये देखील आपण पाहिलं डॉल्फिन संघाच्या माध्यमातून की 26 धावा देखील स्कोअर नसतील केल्या. आणि इथून पुढे किती धावा नक्कीच टार्गेट असेल मनामध्ये हे पाहणं देखील तितकंच गरजेचं. फटका फसल्या, क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून, झेल ड्रॉप होईल. विपुल होलकरनी सोडलाय झेल आणि धावा मिळतील तब्बल 4. येस चौकार. येस टीचे या स्टँडर्ड ऑफ क्रिकेटला ज्या प्रकारे विपुल होलकर खेळत असतात रेग्युलर टुर्नामेंट या स्टँडर्डला त्यांच्याकडून अशा झेल सोडण्याची अपेक्षा नक्कीच टीममेट्सला देखील नसेल, आम्हाला देखील नसेल. कारण भरपूर चांगले झेल त्यांनी टिपले आहेत. पण जेव्हा आपण इझी झेलला इझी समजतो ना तोच सगळ्यात टफ झेल असतो. यस फलंदाज झालाय बाद. अशी विकेट नको तर मी माझ्या हिमतीच्या जोरावरती विकेट घेऊ शकतो. त्रिफळाची यष्ट्या झाल्यात उद्ध्वस्त. डीज मिळतात. षटक क्रमांक 4 चालू आहे आणि चला तेजस सर थोडासा टाइम आपल्याकडे कमी आहे, तुम्हाला देखील जायचंय मी ऐकलंय. लवकर मॅच आपण संपूया. तिसऱ्या षटकातील उर्वरित शेवटचे चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. 34 धावा फलकावरती. हा फटका चांगला आहे, सरळ खेळलाय, स्ट्रेट ॲज अन ॲरो अँड वेंट लाईक अन बुलेट. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मी त्या तब्बल 6. षटकार डीचे लवकर स्पीडअप करूया. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. पंच सक्त ताकीद द्या, क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवा, जास्त वेळ घेऊ नका. तेजस राव नाही ऍक्शन मध्ये नक्कीच गोलंदाजीसाठी कोण टाकणार आहे हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल.
हा फटका लाजवाब आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता, सीमारेषा पार पोहोचवलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळते तब्बल 6. षटकार. स्पिन या ठिकाणी नक्कीच लेग कटर पाहायला मिळाला. आवाक्याच्या बाहेर होता. राईटम राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना नक्कीच पंचांच्या उजव्या बाजूकडून गोलंदाजी केली जाते. बॅटची कडा आणि बॅटमनचा सुटलाय सडा. फलंदाजी या ठिकाणी नक्कीच बाद होईल आणि एसटीचे तेजस राऊत सांगतील की मैं तेजस राऊत और मैं कानोर से आयो. आणि तशाच प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी करत असताना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तेजस राऊत पाहायला मिळतात. आणि अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर मात्र कमबॅक करायची गरज होती. त्याच्यानंतर एक चांगला चेंडू डॉट चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला लेकरच्या स्वरूपामध्ये. त्याच्यानंतर एक नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडला, 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या आणि आता मात्र विकेट प्रस्थापित केली आहे. 4 चेंडूचा खेळ झाला, उर्वरित 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे 42 धावा. वेट बॉल नक्कीच धावसंख्या रिव्हर्स केली जाईल. 1 मिनिट. बॅटची गडा होती पण यशस्वी मात्र थोडासा झेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळते. तर विपुल होलकर असले तर आजच्या दिवसाला दुसरा झेल त्यांच्या माध्यमातून ड्रॉप होत असताना पाहायला मिळतो. कारण जर पाहिलं तर अप्रतिम विकेटच्या मागे किपिंग त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतं. क्लोज किप देखील करतात पण आता आजच्या दिवसामध्ये दुसरा या मॅचमधला दुसरा झेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळतं. लेग कटर आहे, फटका फसलाय. बराच काळ हवेमध्ये मागे चेंडू फिरेल तोपर्यंत नक्कीच 2 धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला असेल पण एकच जाऊन नक्कीच मिळेल. धावची चष्मात फलंदाज बाद होईल. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त होईल. 4थ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण जर पाहतोय 56. 56 धावा फलकावरती. 56 धावा 57 धावांचं या ठिकाणी टार्गेट असेल आणि या 57 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील. साहिल जर आपण पाहिलं तर तेजस राऊत यदुवंशी संघाच्या माध्यमातून नक्कीच कशा या 56 धावांचा पाठलाग केला जाईल नक्कीच हे पाहणं तितकंच मजेशीर असेल.
टॉस केला जाईल. नक्कीच बदलापूर वॉरियर्स या संघाला विनंती असेल तर तुम्ही जिथे प्रॅक्टिस करताना थोडंसं त्या साईडला शिफ्ट होऊन जर केलात ना तर नक्कीच निश्चितपणे बरं पडेल. कारण तेजस राऊतचा झोन आहे तो, त्या झोनमध्ये चेंडू मारतो तो, तर नक्कीच थोडासा बॉलसाठी सहकार्य केला तर बॉल देण्यासाठी तर नक्कीच उपयोगी ठरेल. दोन्ही नवीन, दोन्ही नवीन. नक्कीच स्ट्राईकवरती आपण डावखुराताचा फलंदाज पाहतोय. नक्कीच आपण टॉस करतोय जय मल्हार आणि बदलापूर वॉरियर्स या दोन्ही संघांमध्ये. आणि नक्कीच कॉल कोण करणार आहे? नक्कीच आदर्श सिंग कॉल करणार आहेत. हेड्स. नक्कीच क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल आणि आमंत्रित करेल प्रतिस्पर्धी संघाला प्रथम फलंदाजीसाठी. मॅचला सुरुवात करायचं थोडंसं स्पीडअप करूया मित्रांनो. 18 मिनिटं 15 मिनिटाचा टायमिंग या ठिकाणी चालू असेल. सक्त ताकीद द्या. 9 वाजून 7 मिनिटं झाली आहेत. 15 मिनिटांनंतर अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ठेवावं लागेल. टायमर ऑन असेल. सतत तुम्हाला वारंवार या ठिकाणी कॉल दिला जाणार नाहीये. टायमर ऑन आहे. हलकरा चेंडू खेळून काढला. गॅप शॉट सिलेक्शन. अप्रतिम प्लेसमेंट या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली आणि एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे दोन धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल ते म्हणजे 2 या आकड्यावरती. आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा 1 मध्ये यश संपादित झाले. गोलंदाजी करत असताना महेशला आपण पाहतोय. चांगला फटका इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढलाय. 4 चौकार आलाय यस टीचे. पहिल्या चेंडूवर 2 आल्यानंतर नंतर चौकार आपल्याला पाहायला मिळाला मिडॉनच्या डोक्यावरून. हा फटका नक्कीच खेळायचा होता पण स्लोअर गतीचा चेंडू या ठिकाणी नक्कीच चेंज ऑफ पेस प्रकृतीचा नियम आहे मित्रांनो. चेंज आपल्याला कॉन्स्टंट पाहायला मिळतो. देर इज ओनली वन थिंग इज कॉन्स्टंट इन द वर्ल्ड दॅट इज चेंज. सतत बदल करणं देखील गरजेचं असतं आणि तो बदल नक्कीच चेंज ऑफ पेसच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाला. महेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी या ठिकाणी चौकार काढल्यानंतर डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. आता मात्र लाईन पूर्णपणे भरकटत असताना नक्कीच वाईडचा इशारा आला पंचांच्या बाजूकडून. दोन्ही हात समांतर धावा मिळतील. आव्हांतर उभा 1 भर पडेल आणि संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती नक्कीच जाऊन पोहोचेल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. जर सामन्यामध्ये शिडकाव करायचा असेल पहिल्या बॉलपासून तर मात्र अप्रतिम अचूक टप्पा आणि भेदक मारा अशी रणनीती मात्र मैदानात दाखवावी लागेल. हा देखील वाईडचा इशारा देतो. एकदा लेग साईडमध्ये आणि एकदा ऑफ साईडमध्ये 2 वाईड या ठिकाणी सलग पाहायला मिळतात. लाईन थोडीशी भरकटत असताना कुठेतरी पाहायला मिळते. कारण चेंज ऑफ पेस जो टाकला होता त्याच्यानंतर मात्र थोडासा वेगवान चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी नक्कीच वाईड 2 चेंडू आपल्याला 2 अतिरिक्त धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. अपेक्षा नव्हती. संदेश भोईरला आपण बॉर्डर लाईनवरती पॅट्रोलिंग करत असताना पाहिलं. अप्रतिम क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांच्या माध्यमातून नक्कीच झेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळतं. आणि जर अशा प्रकारचे झेल जर तुम्ही सोडलात मॅचच्या सुरुवातीला ते पण सलामीवीर जोडीचे तर मात्र कुठेतरी मॅच हातातून निसटत असताना पाहायला मिळेल. आणि जर बंटीला आपण पाहतोय चांगली बॅटिंग अद्याप त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला देखील मिळते. हा फटका सरळ खेळला. क्षेत्ररक्षक कोणी नाही त्याला माहिती आहे स्वतःचा झोन पिक केला आणि फुलटॉस चेंडूला ग्राउंडच्या कुठच्याही कोपऱ्यात मारण्याची ताकद मात्र बंटीमध्ये आहे. आणि सरळ पाहिलं की मिड ऑफ नाहीये आणि सरळ चेंडू खेळून काढला मिड ऑफच्या बाजूने.
हा फटका देखील लाजवाब आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. धावा मिळत आहेत तब्बल 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 4. आणि नक्कीच जर आपण पाहिलं एक अनाउन्समेंट असेल ज्याला तुम्ही बॉलिंग कॅटेगरीमध्ये पिक केला ना प्रत्येकाला बॉलिंग देणं गरजेचं आहे. बॉलर्स टीमसाठी अनाउन्समेंट असेल जी टीम फिल्डिंग करते क्षेत्ररक्षण करते ज्यांनी बॉलर्स कॅटेगरीमध्ये ज्या प्लेयर्सला पिक केलं त्याला बॉलिंग देणं तितकंच गरजेचं आहे. आणि आता तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि धावफलकाचा जर आपण विचार केला षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 18 धावा. आणि 57 धावांचा पाठलाग करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एक साधेशी सुरुवात म्हणावी लागेल. बंटी तब्बल तेजस अजूनही एकही बॉल खेळलेला नाहीये पण बंटीच्या माध्यमातून नक्की 7 चेंडूमध्ये 18 धावा. तर 4 जेव्हा आले फुलटॉस आला त्याच्यानंतर एक चौकार इनफिल्डच्या डोक्यावर शेवटचा शॉट डोळ्याचा पाळणा फेडणारा होता आणि कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन खेळण्यात आला. त्याला माहिती होतं इनफिल्डच्या बाहेर खेळाडू नाहीये मी खेळू शकतो आणि ती ताकद मात्र तेवढीच जनरेट केली. अमनला विनंती असेल थोडंसं या ठिकाणी शिफ्ट व्हायचं. अमनला थोडीशी विनंती असेल. 2 मिनिटं थांबायचं. पंच 2 मिनिटं थांबा. मॅच थांबवायची 2 मिनिटं. चला डिसिजन थोडंसं पटकन घ्यायचं विनंती असेल कारण वेळ देखील आपल्याकडे कमी आहे. पण थोडंसं डिसिजन फास्ट घ्या.
चला मित्रांनो, सामना चालू करा पटकन, विनंती असेल. अजून 5 मॅच आपल्याला तब्बल खेळवायचे आहेत. म्हणजे या लीग स्टेजेसच्या 2 मॅचेस आहेत, त्याच्यानंतर क्वार्टर फायनल, सेमी फायनल, फायनल, फार मॅचेस आहेत. आणि लवकरात लवकर विनंती असेल की क्षेत्ररक्षण देखील सजून घ्यायचं. आता थोडंसं पण स्पीडअप करू इथून पुढे, कारण आपल्याला देखील कोणालाच नको आहे की 3 ओव्हरचे सामने आपल्याला खेळायचे आहेत. प्रत्येकाला 4 ओव्हरचे सामने खेळायचे आहेत. ते दृष्टिकोन ठेवून नक्कीच आपण थोडंसं स्पीडअप करू, म्हणजे आपल्यालाच नक्कीच त्याचा फायदा होईल. फटका चांगला तेजस राऊतच्या बॅटमधून, चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार, चौकार आला. आणि तेजस राऊतचा जर विचार केला तर त्याला तर काही फरकच नाही आहे. म्हणजे बॉलिंग कोणालाही द्या, माझी जी भाषा आहे ती मी तर बोलतच राहणार. चौकार षटकारांच्या आतिषबाजीमध्ये नक्कीच या ठिकाणी आपण तेजस राऊतच्या बॅटिंगमध्ये नक्कीच पाहतो. आणि मागची मॅच देखील असो किंवा ही मॅच देखील असो, सुरुवात चौकारानेच झाली आहे. आणि अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी तेजस राऊतच्या माध्यमातून. धावफलकाचा जर विचार केला तर नक्कीच धावफलक मात्र घोड्याच्या वेगाने चित्याच्या चपळाईने मात्र या ठिकाणी पळत असताना पाहायला मिळतं. 22वा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी, दुसरे या ठिकाणी चालू आहे. पहिला चेंडू आहे दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. बॉल दुसरा हवाय का? नक्कीच विकासला पण पाहतोय. रिव्हर्सचा फटका खेळलाय, हलायची देखील गरज ठेवली नाही कुठच्या क्षेत्ररक्षकाला. असा फटका नक्कीच तेजस राऊतच्या बॅटमधून नक्कीच पाहायला मिळतोय. क्रिकेटला इझी बनवलं जात आहे. टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर अशा प्रकारची फलंदाजी करणारे नक्कीच आहेत. आणि त्या प्रकारे जी फलंदाजी करतात ना, कुठचाही चेंडू असला तरी पण षटकार आणि चौकार त्यांच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. त्याच शैलीचा हा खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. तेजस राऊत या ठिकाणी नक्कीच चांगली फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहतोय. आणि तब्बल त्याच्या बॅटमध्ये 2 चेंडूमध्ये 8 धावांची वैयक्तिक खेळी पाहायला मिळते. आता मात्र साईडमध्ये थोडंसं चेंज पाहायला मात्र पंचांच्या उजव्या बाजूकडून गोलंदाजी केली जाईल. विकासला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फेरबदल करायला जातोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलाय पहिल्या षटकामध्ये, पण आता मात्र असं वाटतं की मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू आहे. कुठच्या क्षेत्ररक्षकाला हलायची गरज देखील लागत नाही ज्या प्रकारे बॅटिंग केली जाते. हा फटका फसला. ही झेल जर घेतली ना तर मॅच मध्ये पूर्णपणे इनवॉल. आणि की झेल मात्र सुटला, कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तेवढे क्विक आपल्याला पाहायला नाही मिळाले. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. शॉर्ट ऑफ लेंथ डिलिव्हरी होती आणि चांगला एक निर्णय या ठिकाणी जर आपण पाहिलं. स्लॉटमध्ये दिलेले चेंडू बाहेर मारण्यासाठी सफल ठरतात. तर कुठेतरी शॉर्ट ऑफ लेंथ डिलिव्हरी आखूड टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला आणि एकच धाव या ठिकाणी मिळेल. आणि दिशा बदलली असेल तरी दशा मात्र देखील बदलली जाते या ठिकाणी जर आपण पाहिलं. जो विकासला पाहता, विकास राजपार या ठिकाणी गोलंदाजीसाठी. अगोटापाचा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील संदेश. एकच धाव. आता तेजस राऊतला परत एकदा इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी अद्याप विकास राजपरचा विचार केला. पहिल्या 2 चेंडूचा जर आपण सोडून विचार करतो तर नंतर चांगला कमबॅक या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतो. थोडंसं फंबल नक्कीच लेट बॉल असेल. रनअप मध्ये थोडंसं मिसच या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाले.
तेजस राऊत चांगली फलंदाजी करत असताना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्राईक अँड वरती आहे. चांगला फटका आहे, शेंडूला भिरकावून दिलाय सीमा रेषा पार, धाबा मिळतोय तब्बल 6 षटकार. येस टीजे. या ठिकाणी नक्कीच आपण जर पाहिलं तेजस राऊतच्या माध्यमातून प्रतिम फटकेबाजी केली जाते. हा फटका देखील लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून येत आहे, झेल घ्यायची संधी, वॉट कॅच. अमन सिंगला आपण पाहिलं दूरवरून पळत आले, धडपडत आले, पण मात्र झेल आणि नजर घारी सारखी बॉल वरती होती. अंडर दी लाईटचा झेल घेण्यामध्ये यश समर्पित झालं आणि नक्कीच बिग विकेट बडी मछली जाल में मोठा मासा गळाला लागतोय. तेजस राऊतला माघारी परतावा लागतो. ओव्हर कव्हर्स खेळायचा होता. क्षेत्ररक्षकाला जर आपण पाहिलं तर नक्कीच निश्चितपणे एक्स्ट्रा कव्हर्सच्या क्षेत्रामध्ये होता, पळत आला जवळपास मिड ऑफ पर्यंत. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पळत येऊन झेल गेलाय, कौतुक करावं लागेल. स्कोरचा जर आपण विचार करतो धावफलकावरती धावांची नोंद झाली आहे 34व्या धावफलकावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर गोलू सिंग मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी समाप्त झाले. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या ती म्हणजे 34. अजूनही 12 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं इथून पुढे 23 गरज असेल. 12 चेंडू 23. परफॉर्मन्स ओव्हर असेल आणि या परफॉर्मन्स ओव्हरमध्ये भरपूर काही अवलंबून असेल. कारण जर आपण इथून पुढे पाहतोय 15 धावा नाही करत आहे तर कुठेतरी एक 5 धावा नक्कीच या ठिकाणी प्लस होतील. आणि 5 धावा जर केल्या माफ करा 15 धावा जर केल्या तर 5 धावा प्लस झाल्यानंतर निश्चितपणे मॅच एकदम जवळ झाल. नो बॉल. पंचांचा एकच हात साईडला जेव्हा होतो ना तेव्हा मात्र बॉलरला विचार करण्यासाठी भाग पडतो. आणि आता मात्र फ्री हिटचा चेंडू असेल. डिसिजन दिलाय, वाद घालू नये कृपया करून विनंती असेल. डिसिजन देण्यात आलाय. पंचांकडेच पंचांना कृपया करून प्रेशराईज करू नका, ते बघतील तिकडे जाऊन. जर चेंडू पडला असेल निश्चितपणे पार्शलिटी होणार नाही याची 100% गॅरंटी घेतली जाईल. जर डिसिजन दिला तर नक्कीच अंडर प्रेशर त्यांना टाकू नका, विनंती असेल. चला जास्त वेळ घेऊन का पंच डिसिजन जो असेल त्वरित देऊन टाका. चला भांडू नका मित्रांनो. डिसिजन पंच फायनल देऊन टाका तिकडेच. काय तो नो नो आहे तर नो आहे, किंवा रिव्हर्स करायचं असेल तर करा तिकडे जाऊन बघितल्यानंतर. पंच पंच तुमचा निर्णय द्यायचा आहे. फायनल निर्णय सांगा पंच. वाईटचा इशारा आला. चला पंचाने डिसिजन झाल्यानंतर त्यांना तुम्ही चेंज करण्यासाठी भाग नका पाडू मित्रांनो, विनंती असेल. की तुमचं म्हणणं खरं आहे पण निश्चितपणे पंच देखील बघूनच डिसिजन देत असेल. हा मात्र डिसिजन द्यायची गरज नाहीये कारण अख्ख्या ग्राउंडने बघितलं मैदानाच्या आतमध्ये काय झालं. त्रिफळाची यष्ट्या झाल्या उद्ध्वस्त फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होईल. येस टीचे.
जर आपण पाहतोय इथून पुढे संदेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना जर आपण पाहतो टोटल स्कोरबोर्डचा जर आपण विचार केला ना तर टोटल स्कोरवरती धावा अद्याप स्थगिती असेल 35 या आकड्यावरती, कारण पहिला चेंडू वाईट आल्यानंतर हा मात्र ब्लॉकलचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एकच चेंडू झाला अद्याप या षटकातील. आणि नक्कीच अलाउद्दीन कार्पेट चेंडू गोलवाला दूरवरतून क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगला थ्रो या ठिकाणी नक्कीच असेल तर नक्कीच थोडंसं स्पीड पाहिजे होती थ्रोमध्ये. 2 धावा एकवडल्या जातात. आणि लक्षात घ्या बॅट्समन ही परफॉर्मन्स ओव्हर आहे. 15 धावा तुम्ही नाही गेला तर 5 धावा मायनस होतील, याची देखील नोंद घ्यायची. हा देखील कुलवाड टप्प्याचा चेंडू थोडासा स्लाइड त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली. पाय घसरला थोडासा आणि निश्चितपणे एकच जाऊन नक्कीच मिळेल. जास्त दुखापत झाली नाही याची नक्कीच काळजी घ्यायची. आता मात्र मैदानात विपुल होलकर आणि गोलू सिंगची जोडी या ठिकाणी नक्कीच दोन्ही हैदराबादमधून बिलॉंग करतात आणि हैदराबादचे स्टार्स आहेत. जर आपण पाहिलं तर लेदर क्रिकेटमध्ये देखील आता गोलू सिंग या ठिकाणी नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. आणि विपुल होलकर तर नक्कीच निश्चितपणे टेनिस क्रिकेटमध्ये या हंगामामध्ये त्याच्या बॅटमधून नक्कीच धावा आल्या आहेत. पण आता मात्र इथून पुढे कशा प्रकारची फलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. परफॉर्मन्स ओव्हर आहे आणि परफॉर्मन्स ओव्हरमध्ये परफॉर्मन्स आपल्याला दाखवावा लागेल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या दोघांच्या गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. आउटफील्ड स्लो असल्या कारणामुळे दोनच धावा या ठिकाणी मिळतील. डायरेक्ट थ्रो असेल तर धावचीची पूर्णपणे संधी या ठिकाणी नक्कीच असली अशी. थोडासा थ्रो वर आपल्याला पाहायला पाहिजे. चांगला थ्रो त्या ठिकाणी नक्कीच आपण जर पाहिलं तर अप्रतिम थ्रो, रॉकेट आर्म थ्रो त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. आणि जर आपण इथून पुढे पाहतोय ना तर धावफलकावरती धावांची नोंद झाली आहे 40 धावा. आणि परफॉर्मन्स ओव्हरमध्ये उर्वरित चेंडू शिल्लक असतील इथून पुढे. उर्वरित दोन चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. परफॉर्मन्स ओव्हर जर पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडायची असेल तर 2 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून येतील, कारण पोंगाड्याला आपण पाहिलं एकच धाव. आता मात्र धावा 100% प्लसच होतील. अन्यथा जर वाईड वरती जर चौकार षटकार येत नाहीये तर 5 धावा नक्कीच निश्चितपणे प्लस होतील. जेवढा धावा केल्या त्याच्यामध्ये मायनस होतील. एक मिनिट, जास्त टाइमपास करते मला असं वाटतंय. श्री साई सिद्धी संघ एकदा क्षेत्ररक्षण लावल्यानंतर तुम्ही जर क्षेत्ररक्षण हलवत असेल थोडंसं आपण नक्कीच गेम प्रेझेन्स दाखवूया. संदेश भोईर फुलटॉस आहे. भिरकावून दिलाय, चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. 6 षटकार आहे. आणि नक्कीच चंद्रकांतला आपण पाहिलं या ठिकाणी नक्कीच गेम स्पिरिट या ठिकाणी दाखवत असतो. स्वतःच सांगितलं की षटकार आहे. आणि आता इथून पुढे जर -5 धावा आपण केल्या तर नक्कीच निश्चितपणे काय टोटल येईल हे नक्कीच आपल्याला समजेल. बेचाळीस धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. 1 ओव्हर 15 धावांची गरज आहे. आता जसा षटकार मारला तसे अजून 2 ते 3 षटकार जर मारला तर मॅचमध्ये पूर्णपणे विजयाची मोहर उमटवता येईल. गोलू सिंगच्या बॅटमधून आपल्याला हा नक्कीच पाहावं लागेल कशा प्रकारची फलंदाजी करतात. कारण पोंगाडेला माझ्या मते चंद्रकांतला आपण इन ॲक्शनमध्ये पाठवतो. गोलंदाजी देणं गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडूला हा निर्णय मात्र नक्कीच झाला होता. 6 चेंडूमध्ये 15 धावा तुम्हाला या ठिकाणी बनवायचे असतील तर निश्चितपणे कशी फलंदाजी करता हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल. परफॉर्मन्स ओव्हरमध्ये थोडीशी कुठेतरी धावा कमी पडल्या आणि आता 2 ते 3 धावा जास्त असतात तर नक्कीच या ठिकाणी प्लस धावा आपल्याला पाहायला मिळालच. पण आता -5 झाल्यात आणि -5च्या कारणामुळे तुम्हाला 6 चेंडूमध्ये 15 धावा करायच्या.
त्याला क्षेत्ररक्षण फार वेग येते आणि तुमचा टाइम लिमिट ऑलरेडी झालेला आहे. कारण आपले 9:07 मॅच चालू झाली होती, तब्बल 9:33 झाले. त्यामुळे तुम्ही समजू शकता मधला टाइम जरी आपण सोडला तरी पण जास्त वेळ लागतोय. शेवटचा षटक असेल. सरळ खेळला फटका. फटका मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. झेल ड्रॉप झालाय. एकच धाव या ठिकाणी मिळेल. 5 चेंडूमध्ये 14 धाव्यांची गरज. म्हणजे विपुल होलकरचा जर विचार केला त्याला माहिती आहे मी 5 चेंडू खेळणार आहे आणि मला 5 चेंडूमध्ये 2 षटकार लावायचे. असंच काहीतरी समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 4-5 चेंडूमध्ये 14 धावा या ठिकाणी नक्कीच कुटाव्या लागतील. फुलटॉस आहे आणि चेंडूला बिरकावलंय. अप्रतिम क्षेत्ररक्षक 2 धावा एक वेळात जात आहेत. तीन धावा या ठिकाणी नक्कीच पेतील. 4 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. चार चेंडूमध्ये 11 धाव्यांची गरज आहे. 3 धावा आल्या आता आणि पहिला एक धाव आलेली आता याच्या 3 धावा असे 4 धावा चेंडूमध्ये खर्च केल्या चंद्रकांतचा जर आपण विचार केला. जर्सी नंबर पण 11 आहे आणि 11 धावा डिफेंड देखील करायचे. बघायचंय काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. हा मात्र फटका लाजवाब आहे. बिरकावून दिलाय. या फटक्याला मात्र कोण थांबू शकणार नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळतोय तब्बलचा षटकार. डीजे नक्कीच एक महत्वाची मॅच. रंगतदार मॅच या ठिकाणी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. समीकरण बदललं. हा देखील बॅटची गडा. फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होईल. षटकारानंतर आलेली ही विकेट मैदानाच्या आतमध्ये काय घडवते काय बिघडवते. समीकरण बदलतंय. समीकरणाचा विचार केला तर 2 चेंडूमध्ये 5 धाव्यांची गरज. नवीन बॅट्समन स्ट्राईक वरती. डीजे थोडी रंगत निर्माण करायची. जर पाहिलं तर आता मात्र 2 चेंडूमध्ये 5 धाव्यांची गरज आहे. अप्रतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. कुठची मॅच कुठपर्यंत जाऊन पोहोचली आहे. 2 चेंडूमध्ये 5 धावा. कोलवटाचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. लँड मात्र जमिनीवरतीच राहील. एकच धाव या ठिकाणी मिळेल. समीकरण असेल 1 चेंडू आणि 4 धावेची गरज. विपुल होलकर स्ट्राईक वरती. संदीप जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये जाईल. मॅच फार रंगतदार झाली. याच्यात काही दुमत नाही. अशा दिवसांनी सर्वात रंगतदार मॅच. 1 चेंडू आणि 4 धावा. समीकरण फार महागड तर नाही. फटक्याची गरज आहे. एक चांगला फटका मॅच मध्ये पूर्णपणे इन. विजयाची मोहर मात्र या ठिकाणी लिहिली जाईल, कोरली जाईल. काय घडतंय आणि काय बिघडतंय या मॅच मध्ये नक्कीच पाहणं गरजेचं असेल. प्रत्येकाचे हातपाय एका जागेवरती थांबणार नाहीत कारण मॅचच अशी मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. 1 चेंडू 4 धावा. स्ट्राईक वरती विपुल होलकर. गोलंदाजीसाठी चंद्रकांत. कडक मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना नक्कीच पाहायला मिळते. बॉर्डर लाईन वरचे सर्व खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत.
सज्ज असताना पॅट्रोलिंग करत असताना मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक चेंडू 4 धावा. आणि सामना जिंकलाय तो म्हणजे श्री साई सिद्धी संघाने.